मैत्रिणींनो, मी आहे मंजुषा. जे व्हिडिओ बघत असाल तर मी आहे तिची आई. आणि आज मी जे बनवणार आहे ते आहे होममेड स्क्रॅचपासून केक. पण तो केक बनणार आहे मैदाचा नव्हे तर होल व्हीटचा. तर ह्यात लागणारे जे इंग्रेडियंट्स आहे, 2 अंडी फेटून घेतली आहे, यात मी व्हॅनिला एसेन्स टाकला आहे, बटर मेल्ट करून घेतला आहे. ते ड्रायफ्रूट्स असतील अवेलेबल ते तुम्ही यूज करू शकता. मी क्रश केले ड्रायफ्रूट्स, रेझन्स पण आहेत माझ्याकडे आणि थोडेसे चॉकलेट चिप्स. ड्रायफ्रूट्स क्रश करण्यासाठी इझी ट्रिक आहे की झिपलॉकमध्ये तुमचे ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकू शकता आणि त्याला खलबत्त्याच्या याने क्रश करू शकतात किंवा लाटण्याने त्याच्यावरती बेलून त्याला क्रश करू शकतात इझिली. तर मी याच्यामध्ये चिया सीड्स पण यूज करणार आहे. तुमच्याकडे असतील तर तुम्ही पण यूज करू शकता. घट्ट असेल, लिक्विड नाही होत आहे तुमचं बॅटर, तर यात तुम्ही थोडंसं जे आहे मिल्क ॲड करू शकता, पण तेही ऑप्शनल आहे. तर मी हे 1 आणि अर्धा कप जे आहे ते होल व्हीट घेतलं आहे. यात मी जे एवढं ह्या मेजरमेंटचं बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा आणि एवढंच मेजरमेंटचं कोको पावडर, तेही ऑप्शनल आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही यूज करू शकता. मेजरमेंटचं जर असेल तर वापरू शकता. आता मी याला छानपैकी स्टर करून घेते. मग त्यामध्ये मी ॲड करणार आहे आपले हे फेटलेली अंडी. मी यात 2 अंडी घेतली आहे आणि हे यात मी ॲड करणार आहे हे आपण बटर मेल्ट केला, गूळ आणि बटर, त्याचं जे मिश्रण आहे ते मी असं यात ॲड करत आहे. यात लम्स आहेत तर मी ते जे आहे छानपैकी फेटून घेणार आहे. आणि मी जसं बोलले की जर तुम्हाला वाटलं की हे मिश्रण खूपच गाढ आहे तर त्यामध्ये आपण ॲड करू शकतो थोडंसं दूध. यात मला 1/3 मिल्कपेक्षा आणखी मिल्क ॲड करावं लागलं कारण मिश्रण जे होतं ते खूपच घट्ट होतं. तुम्ही ही कन्सिस्टन्सी तुमची ॲडजस्ट करू शकता मिल्क ॲड करून. आय डोंट नो, तुम्ही बघू शकता का इथे बेक आणि टेम्परेचर 350 डिग्री फॅरेनहाईटवर मी सेट केलं आहे. स्टार्ट. इंडियामध्ये 180 डिग्री सेल्सिअसवर तुम्ही प्रीहीट. मी 20 मिनिटं बेक करायचं बोलली होती, पण हा ॲक्च्युली 35 मिनिट्स लागलं मला बेक होण्यासाठी हा केक. तर तुम्ही पण 180 डिग्री सेल्सिअसवर 35 मिनिट्स बेक करा आणि 350 डिग्री फॅरेनहाईटवर 35 मिनिट्स. ॲड केले आहे मी मिल्क आणि मी याच्यामध्ये केक बनवणार आहे. ह्या पात्राला मी छानपैकी बटर लावून घेतलं आहे म्हणजे जो केक आहे तो खाली स्टिक नाही होणार. माझी ही रेसिपी आवडेल. माझ्या ह्या मिश्रणामध्ये लिक्विड पदार्थ जे आहे मी अंडी आणि दूध छानपैकी फेटून घेतलं आहे. यात आता आपण ड्रायफ्रूट्स ॲड करू शकतो. मी यात चॉकलेट चिप्स पहिले ॲड करते. जियानाला चॉकलेट चिप्स खूप आवडतात, कुणाला नाही आवडत चॉकलेट चिप्स मुलांना. आणि आता झेनला पण आवड निर्माण झाली आहे चॉकलेटची. तरी मी त्याला स्वीटमध्ये असं रेझन्स देते ॲज अ स्नॅक. तर थोडे ड्रायफ्रूट्स जे आहे मी ठेवणार आहे वरतून केकवरती गार्निश करण्यासाठी, ड्रायफ्रूट्स आणि रेझन्स. तर मी ह्याच्यामध्ये हे थोडी या क्वांटिटीचं मिश्रण तयार झालं आहे. छान हेल्दी केक आहे, गव्हाचा केक आहे. यात अंडी आहे. नॉन व्हेजिटेरियन जर तुम्ही अंडी प्रेफर नाही करत तर तुम्ही अंडी टाळू शकता. आणि मग मी जसं सांगितलं त्यात तुम्ही बटर मिल्क ॲड करू शकतात. बटर मिल्क घरी बनवण्यासाठी काही नाही, गरम करून थंड केलेले दूध, त्यामध्ये तुम्ही 1 टीस्पून लिंबाचा ज्यूस जे आहे ते ठेवू शकता आणि 10 मिनिटानंतर तुम्हाला मिळेल तुमचं बटर मिल्क. तर मी ह्या माझ्या जे आहे कुकिंग पॅनमध्ये, बेकिंग पॅनमध्ये हे जे आहे करण्यासाठी परत जे आहे हे असे रेझन्स मी या 3 डिग्री फॅरेनहाईट, इंडियामध्ये 180 डिग्री केक बनवून तयार होईल. चिया सीड्स पण ऑप्शनल आहे, असतील तर तुम्ही टाकू शकता. बघू शकता तुम्ही कसं माझं
आता हे जे अवन आहे मी ह्यामध्ये तुम्ही बघू शकता अवन प्रीहीटला ठेवलंय. अवन मध्ये आपण केक आता जो आहे आपला हा अवननुसार. तर मी हा जो आहे अवन आहे ॲक्च्युली वरती पण बेक होतो आणि खाली पण. तर वरती हे जे आहे इथे आपण केक बेक करण्यासाठी ठेवला आहे, तुम्ही बघू शकता. तर 20 मिनटं जे आहे ते मी हे टायमर लावून केक बेक करण्यासाठी ठेवणार आहे. 20 मिनटानंतर मी चेक करेल आणि तुम्हाला सांगेल केक कसा बनला आहे तो. आणि टू बी ऑनेस्ट हा माझा फर्स्ट टाईम आहे होल व्हीट केक बनवणं. तर मी पण एक्सपेरिमेंट करत चविष्ट पण, कारण तुम्हाला माहिती असेल तुमची मुलं असतील तर मुलांना व्हरायटी ऑफ फूड पाहिजे, छान चविष्ट यमी पाहिजे. सो आय एम लर्निंग टू. बघू आता 20 मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते केक कसा तयार होतो आहे. तर मी आता टायमर लावून सेट करते. ओके, आता केक बेक होण्यासाठी मी ठेवला आहे आणि 35 मिनिट्स, सॉरी मी 20 मिनिट्स बोलली. मी जसं तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं की मी आज फर्स्ट टाईम हा जो आहे होल व्हीट केक ट्राय करत आहे. तर 20 मिनिट्स नाही लागणार 350 डिग्री फॅरनहाईटला, 35 मिनिट्स लागेल. तर मी टायमर सेट केला आहे आणि राज मुलांसोबत वरती आहे. तोपर्यंत मी विचार केला की तुम्हाला मी बाहेरचं जे आहे ते घराचं बॅकयार्ड दाखवते. आज वातावरण तर तुम्ही बघू शकता हे आमचं जे आहे बॅकयार्ड आहे. मी नंतर एकदा होम टूर जे आहे ते करेल, पण मी फक्त एक थोडीशी जी झलक आहे, कारण आता पॅन्डेमिकमुळे कुठे जाऊ नाही शकत मुलं, तर घरामध्येच बिझी आणि हा बॅकयार्डमध्ये बिझी ठेवण्यासाठी त्यांना त्यांची एनर्जी, जियानाची एनर्जी सुपर एनर्जी आहे. तुम्ही बघितलंच असेल डान्स पण एकदा सुरू झाला की डान्स तिचा जो पाय आहे तो थांबत नाही. आणि बोलण्यात पण एकदा बोलायला लागली तर तिला सांगावं लागतं की जियाना आता इट्स हाय टाईम, आता झोपायचा वेळ झाला आहे. तर शी इज व्हेरी व्हेरी एनर्जेटिक. आणि हे जे आहे हे बर्ड सीड्स इथे. तर तुम्हीही मला कमेंट्समध्ये सांगा जर तुम्ही हा होल व्हीट केक आता तुमची इच्छा आहे बनवण्याची माझा हा व्हिडिओ बघितल्यानंतर मुलांसाठी, तर तुमचे जे कमेंट्स आहे ते कृपया मला द्या. बिगिनर आहे व्लॉगची, तर मला सपोर्ट करा. मला तुमचे जे आहे फीडबॅक द्या की मी अजून कशा प्रकारचे व्हिडिओ बनवू, म्हणजे कुठल्या टॉपिकवर काय कंटेंट हवे आहे आणि आणखी तुम्हाला काय बघायचं आहे. व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आता मी घरात जाते आणि केक बनल्यानंतर तुम्हाला दाखवेल कसा झाला आहे तो. मी दाखवते आता कसा बनला आहे हा केक. 35 मिनिट्स झाली आहे, मी टायमर सेट केलं होतं. आणि जियाना तुम्ही बघू शकता, जियाना इज रेडी टू ईट द केक. I'm the helper. Oh, थोडंसं दूर रहा, इथे गरम आहे अवन. सो दिस इज हाऊ आवर केक इज. Should I close it? होल ब्राउनिश कलर आला आहे. हो, खरंच खूप गरम आहे. तर मी हे जे टूथपिक आहे, टूथपिक यात टाकून चेक करते आहे ते वेल कुक झाला आहे की नाही. टूथपिक मस्त यात गेली आहे व्यवस्थित सॉफ्टली, याचा अर्थ. तर बघू शकता तुम्ही हा माझा केक. जियाना कुणासाठी बनवलाय मम्माने केक? माझ्यासाठी. आणि तुला काय बोलायचंय मग? खूप छान आहे आणि yummy, looks very good. It smells very good. या इट स्मेल्स रिअली गुड आणि इट लुक्स व्हेरी गुड. सो खूप हेल्दी आहे मुलांसाठी. खूप छान नट्स मी ॲड केले आहे. दूध आहे, होल मिल्क, एग आहे. सबस्क्राईब, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब प्लीज. आमच्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि काय करा, सबस्क्राईब करा. आता आम्ही छानपैकी हा जो केक थंड झाल्यावर नमनम करणार आहोत है ना. तुम्ही पण तुमच्या घरी मुलांना हा केक बनवून खाऊ घालू शकता. खूप आहे सामग्री लागते. आणि होल व्हीट आहे, अंडी आहे, ड्रायफ्रुट्स आहे, दूध आहे. तर छान हेल्दी इंग्रेडियंट्स आहे आणि थोडंसं गुळ आहे जे आपण हेल्दी व्हर्जन बनवलं है ना. शुगर नाही खात ना आपण जास्त.
सो थँक्यू सो मच फॉर टेकिंग आउट टाइम टू वॉच आवर व्हिडिओ. धन्यवाद आणि स्टे हेल्दी, स्टे सेफ आणि एन्जॉय क्वालिटी टाइम विथ युअर फॅमिली. लव यू. थँक्यू. एक छोटासा पीस जो आहे गरमागरम जियाना ला पेशन्स नाही आहे खाण्यासाठी हा केक, म्हणून मी पटकन कट केला आहे. तुम्ही बघू शकता इथे. आणि इथे प्लेटमध्ये बघू शकता किती छान आणि खूप स्पंजी झाला आहे मस्त. इफ यू कॅन सी, हे बघा, तो खूपच सुंदर झाला आहे हा केक. आणि याची टेस्ट पण खरंच खूप सुंदर आहे. मुलांसाठी खूपच हेल्दी केक आहे. तर तुम्ही बनवा आणि मला सांगा कसा झाला आहे ते. आणि कमेंट्समध्ये मला कळवा की तुम्ही बनवला असेल तर आणि तुम्हाला तुमच्या मुलांना आवडला तर. थँक्यू. बाय बाय.